वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारे जोजी अत्ता विनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली म्या मधुरदे सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेष अति आदरो विवेकावरी आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी वैसव पाहुले श्री गुरूंची विठाला विठाला आजच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी केला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे तेही तेने वंदे केले अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदितेही तिने वंदे केले. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदितेही तिने
वंदे केले पांडुरंगा करो वरम पुंडरीकाय दातुम निद्रे समागत चिष्टंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः लोकाभिराम मरण रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुन पूजनीया महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वैजनाथं जडाकिना भीमाशंकरं सेतु वंदे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रस्नेशं शिवालये यत्तानि द्वादश लिंगानि सायं प्रातः पठे नरा सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति एकांती रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्य नामी सिनलो दयाळा भवसाल भारी तुझबीन शंभो मद कोण तारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते विवेकाने जाने सुकटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुण हृदय रसिकत्व उकलिले लसित भक्ती रसे तरतर विला श्री भागवत तरू तया ज्ञानेशाते विमल मतीने वंदन करू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे
असे देई प्रेम काही कळा मस्तके पायावरी त्या वारकरी संतांच्या रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उमा महेश्वर राम भक्त हनुमानजी गुरुबा काका ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रोते माता भगिनी विनेकरी सर्वाला वंदन करून आज आपण नित्य आणि नैमित्तिक सेवेपैकी एक नैमित्तिक चिंतन सेवा प्रभूचरणी समर्पित करत आहोत आणि ते निमित्त म्हणजे आपले सर्वांच्या परिचयाचे राम लक्ष्मण साळुंकी यांनी 500 कीर्तन ऐकल्यानंतर श्रवण भक्ती करून नंतर माळ घालायचे ठरवलं होतं. आता 500च्याही पुढे जवळ 600च्या जवळजवळ त्यांची श्रवणाची संख्या गेलेली आहे. म्हणून त्यांनी चिंतन करूनच म्हणजे कीर्तनाचा असा कार्यक्रम करून अन्नदान भरपूर करून आणि मग माळ घालायचे असं त्यांनी जे ठरवलेलं होतं त्याप्रमाणे आज असणारी ही चिंतनाची सेवा आहे. तर तुकोबारा या अभंगात म्हणतात की खरंच भक्ती मार्गाला जर आपण लागलो, भगवंताला शरण गेलो, भगवंत अंगीकार करतो, निंदेसुद्धा त्याला वंद्य करून टाकतो. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे तेही तिने वंदी केली. आता निंदे म्हणजे काय नेमकं? थोडक्यात म्हणजे विहित कर्म करणारा तो वंदनीय आहे आणि निषिद्ध कर्म करणारा निंदनीय आहे. म्हणून विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म पडे. आता चांगला विचार केला तर आपण नवनाथ ग्रंथामध्ये गोपीचंद राज्याचं आख्यान पाहतो. गोपीचंदाची आई मैनावती हिनं फक्त एक साधू गायीची सेवा करत आहे, फार वंदनीय आहे. आपण सुद्धा त्याला वंदन करून त्यांच्याकडून असणारा म्हणजे नामजप घ्यावा, भगवंत आपला अंगीकार करतील. म्हणून त्या गोपीचंदाच्या आईनं मैनावतीनं तो गवताचा भारा तरी त्या साधूच्या डोक्यावर मोठा आहे, पण डोक्यावर बी टेकलेला नाही आणि कुठं घेऊन जातो म्हणून दासांना पाठवून पाहिलं कुठं नेत होते. ते म्हणले गाईला टाकलं बाबा तिकडे नेऊन. कुणाच्या गायी आहेत? त्याच्या गायी आहेत का? ते नाही म्हणले, लोकाच्याच गायी असणाऱ्या त्या गायरानात चालणाऱ्या, त्याच्यामध्ये गवत भरपूर नसतं, थोडं थोडं आहे, पोट भरत नाही म्हणून दुसरीकून गवत काढून आणून गायीची सेवा करतात. वा, वंदनीय आहे गो सेवा. आपण त्यांना शरण जायचं. कुठं राहतात ती व्यवस्था केली? स्मशान भूमिकेत रात्री राहतात. रात्री अपरात्री गोपीचंद राजाची आई मैनावती त्यांना शरण जाते. संत आहेत ते, गायीची सेवा करतात. वा, पण रात्री अपरात्री गेल्यानंतर सुरुवातीला ते मात्र येऊ देत नाहीत. उगाच दगड टाक, काही टाक, यायचं नाही इकडं असं तसं म्हणतात. पण त्यांचा भावच पाहिला पुन्हा आणि मग त्यांना येऊ देतात आणि त्यांना जप देतात, बोध देतात. पण त्याच मैनावतीला वाटायला लागलं आपला असणारा प्रभूंनी अंगीकार केला किंवा आपण सद्गुरू केला, आपल्या जन्माचं सार्थक झालं, पण माझा मुलगा जो गोपीचंद आहे हा मात्र गुरुविनाच जीवन जगत आहे. पत्न्या त्याला भरपूर आहेत पण गुरु नाही आहेत. काय करावं अशा चिंतेत आहे. आणि एके दिवशी त्या गोपीचंदाला अंघोळ घालण्यासाठी चौकात असणारा म्हणजे चौरंग टाकलेलं आहे, त्याच्यावर बसवलेले आहे, कपडे काढलेले आहेत आणि ते वरच्या मजल्याहून फक्त गोपीचंदाला पाहत होती. अरे, गुरुविन जन्म व्यर्थ आहे आणि याचा देव अंगीकार करणार नाही. असाच याचा वडील सुद्धा असणारा दृष्टपुष्ट दंडा पिंडा असणारा शरीरानं होता. पण एक ना एक दिवशी काळ घेऊन गेला. याचंही असंच होणार आहे. तोपर्यंत यानं सद्गुरू करून भगवत भक्ती भजनाला लागावं हा उद्देशानं अंधकरणात कळवळ आला आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पडले. ते नेमकं गोपीचंदाच्या पाठीवर पडले. पाठीवर पडल्याबरोबर त्यानं पाहिलं अजून तर आंघोळ घालायला चालू केली नाही, पाऊसही नाही, पाणी कुठून पडलं म्हणून वर पाहिल्याबरोबर आईच्या डोळ्यातून पाणी आलेलं पाहिलं. तिथून उठले ते गोपीचंद आणि जिना चढून वर भर 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 आईपर्यंत गेले. आई, तुझ्या डोळ्यात पाणी आहे. मी जर राजा असेल पण जर पत्नी असणारं म्हणजे एवढ्या असणारं म्हणजे याच्या सारखं त्याला भरजरी साड्या देऊन मी सांभाळतो
आणि आई जर दुःखी असेल तर तिनं धरादेवी सुद्धा विह्वळ दुःखी होत असेल. फार तिला दुःख होतं ग म्हणले पृथ्वी मातेला, तू दुःखी आहेस, मी पत्न्या सुखी समाधानानं सांभाळतोय आणि तुझ्या डोळ्यात पाणी आहे, मग तुला कशाचं दुःख आहे? माझ्या पत्न्याने कुणी दुखवलं असेल बोलून तर मी त्यांची जीभ काढेन. कोणी दुसऱ्यानं तुझ्याकडे बोट दाखविलं असेल त्याचं बोट काढून देईन. कोणी वाईट वासनेनं पाहिलं असेल त्याचं तुला दुःख असेल तर त्याचा डोळा काढून तुझ्या हातात देईन. तुझा मी मुलगा आहे गोपीचंद राजा, कशाचं दुःख झालं आई मला सांग. आई म्हणते माझ्याकडं कुणी वाईट वासनेनं पाहिलं नाही, कुणी बोट केलेलं नाही, तुझ्या बायकांनीही मला दुखवलेलं नाही ना, तू बायकाला उंच साडीन मला कसं तरी नेसायला असंही नाही, मला चांगलं सांभाळतोस त्याचंही दुःख नाही, मग का रडतेस? तर फक्त मला वाटलं की तुझा असा हा धट्टा कट्टा शरीर आणि असंच तुझ्या वडिलाचंही होतं, पण एके दिवशी त्याला काळ घेऊन गेले, तुलाही असाच काळ घेऊन जाणार. असा गेल्यानंतर तुझा देव अंगीकार करत नाही, उद्धार होत नाही. मला वाटतं की तुझा देवाने अंगीकार करावा, याच्यासाठी तो गुरु करावा असं माझी इच्छा आहे रे. आईला म्हणला आई मी याच्यावर विचार करू आणि मी तुला पुन्हा सांगतो. असा कोण गुरु आहे म्हणले इथं आहे, तिथे गाईला चारा टाकतात ते सांगितलं, पण ही म्हणला मला काही वेळ दे अजून. आणि हे काय मायलेकर बोलतात हे सगळ्याच पत्नीने ऐकलं होतं. आणि या पत्न्याने पुन्हा पाहिलं तर ही तिथं स्मशानभूमिकेत रात्री जातात दर्शनालाही, पण यांच्या मनात भाव वेगळाच आला. हे रात्री जातात ते अर्थी विषयाच्याच सुखानं जात असतील आणि आमच्या नवऱ्याला जोग देऊन कुठंतर लावायचा यांचा विचार आहे आणि त्याच साधूला घेऊन हेच राज्य करणार आहेत की काय. म्हणून त्यांनी सांगताना मात्र नवऱ्याला चुकीचं सांगितलं की म्हणले तुमच्या आई आम्ही कशाला बोलावं म्हणले, त्या गाईला चारा टाकणाऱ्या साधूकडे जाता आणि मग तुम्हाला जोग देऊन कुणकडे तर लावणार गुरु करायला लावून त्यां ती राज्यात बसणार बघा म्हणले. ती त्याच्यापेक्षा आपण काय करू तर म्हणले ती साधूच खाटा खाजून तो. म्हणून तसंच केलं त्यांनी, बायकाचं ऐकलं गोपीचंद राजानं, काही सेवक हाताचे घेतले आणि रात्री अपरात्री जाऊन तो साधू मोठा खड्डा खांदा खोल त्याच्यात काही लीद टाकली आणि त्याच्यात ती साधू टाकला आणि वरून मी काय लीद टाकून चक पुरून टाकला, जिवंतच साधू पुरला. आता ही निंदनीय कृत्य केले की राजानं, राजा आहे पण कृत्य निंदनीय केले. आता आईला वाटत होतं की ह्यानं वंदनीय कृत्य करावं, पण ह्यानं कृत्य केलं पत्न्याचं ऐकून निंदनीय कृत्य केलं. पण हे कुठपर्यंत झालं, जोपर्यंत यांचा जालिंदरनाथाचा शिष्य कानिपा हे या गोरखनाथाला भेटत नाही तोपर्यंत गोरखनाथाचं यांच्या भेटी झाली. कानिपाला भरपूर शिष्य होते आणि गोरखनाथ एकटेच होते, यांच्या भेटी झाल्या. कुठले तुम्ही तर नाथपंथीच आहोत असं तसं. अरे मग काही फळं खाऊ काय तर करू, मग शिष्याला पाठवून आणतो म्हणे. कानिपाला गोरखनाथ म्हणले अरे आता शिष्य आहेत म्हणून काय, आपल्या विद्याच्या सामर्थ्यानं आणावी फळं म्हणले. विद्येच्या सामर्थ्यानं फळं आणली, सगळ्यांनी सेवन केले आणि म्हणजे आता जास्त उरली ती म्हणले हे काय करावं, मग ही होती तशी ठेवायची, आम्हाला नाही जमत म्हणले. एकमेकात चकमक झाली गुरुबद्दल. तुझा गुरु कोण? माझा गुरु. त्यांनी सांगितलं गोरखनाथांनी मच्छिंद्रनाथ आहेत, त्यांनी सांगितलं माझा गुरु असणारा म्हणले जालिंदरनाथ आहे. मग ह्यांना माहीत होतं तुझा गुरु लिदेत पचायला म्हणले, आणि यांनी सांगितलं तुझा गुरु स्त्री राज्यात बी तेही विषय सुख म्हणले की नरकच साधं समजत तिथं पचायला आहे म्हणले. अशा एकमेकाला फक्त गुरु कुठं आहे ते ओळख झाली. आणि मग मात्र याच जालिंदरनाथाचे शिष्य त्यांच्या शिष्याच्या लवाजमेसह या लग्नीला आली ह्याला पట్టणाला. आणि इथं आल्यानंतर मात्र ह्याच गोपीचंदाला वाटतं मला आई फार 10-12 वर्षापूर्वी म्हणाली होती गुरु कर, पण तो गुरु उगम संमट्यात बसणारा होता म्हणले, टाकलाय पुरून. ही गुरु मला शोभायसारखा आहे म्हणले, काय शिष्य आहेत, हत्ती आहेत, काय लवाजम आहे म्हणले, असा गुरु मला राजाला शोभून दिसतो, ह्याला शरण जातो. म्हणून ते गोपीचंद राजे जातात.
पण त्याला माहीत होत झालं गोरखनाथाकून तुझा गुरु तुझ्या गुरुला वस्तात भेटलाय म्हणजे पुरून टाकलाय लिहिते. हा, आणि म्हणून आता ह्याला शरीर नव्ह, ह्याला धन शाप देऊन धन करून टाकतो म्हणले. असा निंदनीय राजा आहे म्हणून हे नगरीला आलते. पण त्याला कळालंय की ही गुरु चांगला, याला शरण जायचं. म्हणून ते शरण आल्यानंतर म्हणले अरे तू राजा आहेस का? हो. अरे आम्ही तर तुला जाळून टाकणार होतो म्हणले. तू तर शरण आलास, काय करायचं म्हणले. का जाळून टाकणार तुम्ही म्हणले महाराज? अरे तू ज्याला गुरु करायला निघायलास त्या गुरुच्या गुरुला तू पुरलंच म्हणले. तो की तुमचे गुरु आहेत का? हो म्हणजे. चूक झाली माझ्याकडून, निंदे काम झालं म्हणजे, चूक झाली म्हणले. आणि हे त्यांना माहीत होतं. हे हा म्हणता मैनावतीला ही बातमी कळाली. मैनावती धावत येते आणि शरणागत आली, तुम्ही माझे गुरुबंधू आहात, मीही त्यांचाच अनुग्रहित आहे. आणि मग मैनावतीला म्हणतात अगे तुझे गुरु पुरलेले तुला माहीत नाहीत? मला माहीत नाही म्हणजे आज उघडपट झालं म्हणले. मला माहीत नव्हतं, मी कुठे गेलेत की म्हणून बसले म्हणले, मला माहीतच नाही. आता ही तुमचा भाचाचा, मी तुमची गुरुबहीण आहे, तर याला काही निंदनीय कृत्य केलं असेल याचा अंगीकार देवाने करावा, असं तुम्हीच करा म्हणले. मी पण शरणागत आहे. आणि मग त्यांनी महाराज त्याच लिदीवर उभा राहून फक्त एक पुतळा ठेवायचा आणि यालाच कुदळ घालायला लावायची. कुदळ घातल्याबरोबर बाजूला निघायला हवं आणि आदेश म्हणून खालून शब्द आला की आदेशाला आदेश द्यावा. जळून भस्म होतील म्हटल्यानंतर ती पुतळा जळून भस्म व्हायचा. असे बरेच पुतळे जळाल्यानंतर पुन्हा मात्र ज्ञानेंद्र म्हणतात यांना कोणीतरी नाथपंथी जती हा भेटलेला आहे म्हणून हा एवढ्या वेळेस मी जळून भस्म होतील म्हणलं तरी राहिलाय म्हणजे उकरा म्हणले. आता मग उकरल्यानंतर त्या लिदेतून त्या जालिंदरनाथाला त्या साधूला काढतात आणि म्हणली सगळी हकीकत सांगतात की असं असं केले म्हणले. त्यांची आई शरणागत आली, यांचा अंगीकारच करावा म्हणतात. आणि मग ठीक आहे बाबा म्हणले, तू निंदनीय कृत्य केलंच पण आता शरण आलास, ठीक आहे. मग त्यालाही असणारे म्हणले बोध देऊन अनुग्रह देऊन माळ घालून याला संप्रदायात घेतात आणि मग मात्र त्यांचाही अंगीकार भगवंत करतात. आता तो सुद्धा वंदनीय झाला. नवे नवे जोग देऊन त्यांना भिक्षेला पाठवलं. महाराज चंपावतीच्या त्यांच्या बहिणीच्या नगरात आल्यानंतर त्याला कोट्यात बसवून जेवायला देतात. गावात कुठं भीक मागेल तुझा भाऊ बघ काय दिवा लावलाय म्हणजे राज्यावर सगळे पाणी ओतून हिंडायला म्हणजे जोग घेऊन म्हणजे. मग कोट्यात बसून जीव घातल्यानंतर बहिणीला दुःख वाटते आणि त्या स्वयंपाकातलाच सुरा असणारा म्हणजे काही फळं कापायचं असेल ती सुरा छातीत खुपसून मरून जाते. तुझ्यामुळंच असणारी तुझी बहीण मेली असं काही काही कावू लागले. पण दहन केल्या करताना तो म्हणतो मलाही त्या चित्तेवर बसवून दहन कर. नाही नाही म्हणली तसं नाही आम्ही करणार, पण तुझ्यामुळं तुझी बहीण मेली. अहो मी माझ्या गुरुपर्यंत नेऊन तिला जिवंत करून देतो, मग मला जाऊ तर द्यायला दहन करू नका. नाही म्हणली दहन करणार, कमीत कमी तिचा एक हात तर द्या माझ्याकडे. मग हात घेऊन जातो, पुन्हा जालिंदरनाथाकडे येतो. अशाशी माझ्यामुळं माझी चंपावती बहीण मेली हो म्हणले. भगवंतानी महाराज खरंच त्या साधू कोण ती एक हातावरच परत येऊन संजीवनीचा प्रयोग करतात आणि चंपावती त्या राजाला जिवंत करून देतात. आणि मग राजाला कळालं की आपल्या काय मोठेपणाचा उपाय आहे. अरे यांनी गतप्राण झालेली चंपावती जिवंत करून दिली आणि तिला अनुग्रह देऊन तिलाही भोजनाला घेऊन प्रसाद देऊन तिला सुद्धा या संप्रदायिक करून टाकलं. म्हणून तुकोबाराय सांगतात अरे निंदनीय कृत्य करणाराही असेल तो जर भक्ती मार्गात आला तर त्याचा देव अंगीकार करतो आणि अंगीकार केला की मग महाराज तो निंदेसुद्धा वंदेच होतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे अभंगाच्या पहिल्या चरणी. अंगीकार ज्याचा केला नारायण
वंदे केले. निंदनीय सुद्धा वंदे होतात. प्रभूंनी अंगीकार केल्यानंतर गोपाळ म्हणतात, एकदा गोपाल कृष्ण भगवंताचा अवतार झाल्यानंतर अनेक राक्षसांचा वध करत 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 ज्या वेळेस या नरकासुरांच्या कारागृहात 16,100 कुमारिका बंदिस्त केलेल्या आहेत, असा हा निंदनीय असणारा जो आहे आणि ह्या असुरांचा निपांत करायचा आहे, म्हणून त्याही असुरांचा भगवंताने निपांत करून टाकला. आता प्रभूने मारल्यानंतर तो त्याचा तरी काय उद्धारच होतो. कृष्ण कोपोनी द्यासी मारी, तो पावेल ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करीतो का न पवेल. आणि महाराज त्याला तर उद्धार झालाच भगवंतानी मारला म्हणून, परंतु 16,100 कुमारिका बाजूला काढल्या कारागृहातून, परंतु त्यांना मोकळं केलं. पण घरला जाऊ वाटत नव्हतं. प्रभू आम्ही निंदनीय झालो, आम्हाला घरी असणारं म्हणले कोणीच आमचा अंगीकार करत नाहीत, म्हणजे येऊ देत नाही. थोडक्यात आई बाबा येऊ देणार नाहीत आम्हाला, आम्ही कुणाला ऐकावं म्हणणार, कुणाला देव म्हणणार. आणि स्वतःहून जर कोण पती करायचं म्हटलं तरी आम्ही या कारागृहात याच्या होतो, या भौमासुरापाशी या नरकासुरापाशी होतो, म्हणून आम्ही स्वतःहून पती करायलो तर पतीसुद्धा आमचा अंगीकार करणार नाही. रे प्रभू आम्ही तुला शरण आलो, तूच आमचा अंगीकार कर. भगवंतानी 16,100 कुमारिकाचा त्यांच्या इच्छेवर अंगीकार करून टाकला. सर्वांना अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला, सर्वाबरोबर विवाह केला. आता रुक्मिणी जेवढ्या पूजनीय आहेत तेवढ्या आपण सुद्धा आपल्या त्या आईच म्हणून तिला वंदनच करतो. हा कारागृहात आहे त्या भौमासुराच्या, त्याच्याजवळ होत्या, परंतु आता प्रभूनी जगाच्या मालकाने त्यांचा अंगीकार केला, त्याला वंदनीयच आहेत. त्या जेवढी लक्ष्मणा, सत्यभामा, जामवंती, रुक्मिणी जेवढ्या वंदनीय तेवढ्या त्या सुद्धा आपणाला वंदनीयच आहेत. प्रभूने अंगीकार केलाय ना, कृष्णाने अंगीकार केलाय ना. हा मायबाप अंगीकार करत नव्हते, भाऊ अंगीकार करत नव्हते, कोणी पती करायला म्हणलं तर कोणी स्वीकार करत नाहीत, पण प्रभूने अंगीकार केला. आता सगळे त्यांना वंदन करत आहेत, त्या आपल्या आई आहेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंदे केले. निंदे सुद्धा वंदनीय करून टाकले. ओ अजामेळ हा ब्राह्मण कुळात जन्म घेतला, पण परंतु त्याला काही संगतीमुळं, वेशीच्या संगतीमुळं असा तो निंद्य कर्म करायला लागला, निषिद्ध कर्म करायला लागला. महाराज तो समिधा आणण्यासाठी गेल्यानंतर असा संबंध आला आणि वाईटच कर्म करायला लागला. तो ब्रह्मकर्म सुटून गेलं आणि वाईट कर्म करायला लागला, निंदनीय झाला अजामेळ. पण त्याच अजामेळाला प्रभू अंगीकार कसा करतात तर महाराज त्याच्या घरी एक दिंडी गेली. गावात गेल्यानंतर गावात मुद्दाम सांगितलं जा तिथं तुमची व्यवस्था होईल, आणि काही साधू त्यांच्या घरी गेले. आता त्याची जी अजामेळाची असणारी जी पत्नी होती ती म्हणते, बाबा मी काही एवढी तुम्हाला सात्विक नाही हो, म्हणजे सेवा करायची सुद्धा माझी योग्यता नाही, पण तुमची भोजनाची व्यवस्था करते. बाबा व्यवस्था केली, त्यांना मुक्कामाला ठेवलेला राहण्याची व्यवस्था केली. अजामेळ उशिरा आल्यानंतर म्हणू लागले कोण थांबले तर म्हणजे त्यांना हाकलवलं. अहो मीच थांबवले, असू द्या, काही म्हणू नका, त्यांना जेवायला दिले, राहू द्या. आणि सकाळी चालल्यावर तर ते म्हणले आम्हाला काहीतरी दक्षिणा द्या. अरे म्हणले दक्षिणा का काय, राहिला होती, राहिला खाल्लंय ती खाल्लंय म्हणले, जावा म्हणले, पुन्हा दक्षिणा अजून मागायला का म्हणला, राहू सुद्धा दिनं गेलतो म्हणले. आणि मग मात्र ते म्हणले दक्षिणा आम्ही पैशाच्या रूपात दक्षिणा मागणार नाही. मग काय मागणार आहोत, तुमची पत्नी आता गरोदर आहे, होय, तिला मुलगा होईल, त्याचं नाव फक्त नारायण ठेवा, एवढीच दक्षिणा आम्हाला म्हणजे बस झालं. काय आठवत होता म्हणजे जावा एवढंच करा म्हणजे बस. आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं. मग त्याच अजामेळाला मुखात नारायणाचं स्मरण होऊ लागलं. नारायण पाणी आण, नारायण इकडे जा, नारायण तिकडे जा, थोडं स्मरण होऊ लागलं. पण तरी बी काही एवढ्या योग्यतेचा नाही की बाबा त्याला वैकुंठातले विष्णूचे दूत येऊन घेऊन जाणार, एवढ्या योग्यतेचा नव्हता. म्हणून त्या अजामेळेला यमाचे यमदूत अंतकाळाच्या वेळेस न्यायला आले.
तो निंदनीय कर्म करत आहे, निषिद्ध कर्म करत आहे, त्या वैकुंठाच्या योग्यतेचा नाही. म्हणून सूर्यपुत्र यमराज यांनी त्यांचे दूत पाठवले, जा त्या अजामिळाला घेऊन या. आले यमदूत आणि त्याला फास टाकू लागल्यानंतर ते यमदूताला त्याने पाहिलं आणि भीतीच वाटली त्याला. आणि भीतीपोटी मुलाला आवाज दिला, नारायणा नारायणा, घाबरून आवाज दिला. मात्र त्यांचा आवाज नारायण नावाचा आल्याबरोबर लागलीच विष्णूची दूत तिथं हजर झाली. आमच्या देवाचं स्मरण केले नाही, यमदूत कुठे याला मारून फासा टाकून न्यालते म्हणजे. विष्णुदूताने येऊन त्यांच्याबरोबर कलह करून त्यांना चोप दिला आणि हाकलून लावू लागले. अहो म्हणले, आमचं गिराईक ना, आम्हालाच कसं मारायला म्हणले. ही गिराईक आमचं होतं म्हणले ना, आम्हालाच मारायला म्हणले तुम्ही. आम्ही नेला आलो म्हणले, हे काय केले म्हणले. ब्रह्मकर्म सोडून देऊन वाईट वागलाय सगळे म्हणले, हे पापाची रास आहे म्हणले. नाही नाही, पण म्हणले ते आता काय म्हणला, ते आत्याच्या पोराला हाक मारायला होतं बे वाटायला म्हणून. पोराचं नाव आधीच आहे का आमच्या देवाचं आधीच आहे? तुमच्या देवाचं आधीच आहे की म्हणले. मग आमच्या देवाचंच नाव घेतलं म्हणले, पोराचं हातात ठेवले नाव म्हणले. पण ते आमच्या देवाचं नाव घेतलंय, तुम्हाला हात लावू देत नाव म्हणले. आम्ही त्याला वैकुंठाला नेणार. अजामिळ पापरासी नामे नामे नेला वैकुंठासी. नारायण नाम घेतलं त्या मुलाचं आणि त्या नामामुळे त्याला वैकुंठात नेला आलं. फक्त पुत्राचं नाव होतं ते अजामेळ पापी वदे पुत्र कामे, दया मुक्ती नारायणाचे निनामे. त्या नारायणाच्या नामामुळं मुक्तीच भेटली. पाप राशी होता पण त्याला त्या नामामुळं वैकुंठाला जाण्यात आलं. एवढंच काय महाराज सांगतात, तर भिल्ली नावाची असणारी भिल्लाची मुलगी होती, अजामेळ भिल्ली. आता भिल्ली म्हणजे भिल्लाच्या मुलीला देव कसा अंगीकार करतो. भिल्लाचे तर काय करतात, किती मांसाहार काही करतात. आणि त्या मुलीच्या वेळेस लग्नात बरेच पशु असणारे म्हणजे कापून मेजवानी द्यायची म्हणून त्याच्या बापनाच्या दावणीच्या दावणीत आणून बांधले पशु. मुलीने विचारलं, बाबा एवढे पशु कशाला आणले तो? आज तुझ्या लग्नात यांना कापून लोकांना मेजवानी द्यायची. ती ऐकून होती की हे निषिद्ध आहे, भगवंत अंगीकार करणार नाही मांसाहार बदिरा प्राशन करून. आणि याच जन्मामध्ये आपणाला तर देव प्राप्त करता येत असतो. म्हणून भिल्ली असा सारासार विचार करून महाराज निघून जाते. आणि कुण्या तर साधू कोण ऋषीमुनी कोण आपण त्या रामनामाचा जप घेऊ. आणि मग कारण कुणाच्या तर मुखातून घेतल्यानंतर ते सिद्ध झालेला असतो, म्हणून कुणाच्या तर मुखातून घ्यावं. आणि म्हणून ते शोधत शोधत गेले. मातंग ऋषीच्या आश्रमात बिल्ली गेली. बिल्लीनं त्यांना पाया पडून विचारलं, माझा राम अंगीकार करतील, देव भेटेल का हो, मला उद्धार होईल का? हो होतो म्हणले. मांसाहार करू नये, निषिद्ध कर्म करू नये, चिंतन करत जा, रामनामाचं चिंतन कर, तुला देव येऊन भेटतील. आणि तसंच झालं. कधी ती नुकतीच लग्नाला आलेली मुलगी वार्धक्याच्या वेळेस राम प्रभू महाराज
स्वतः ऊन तिथे येतात, तिला भेट देतात, तिची ती बोरं सुद्धा मोठ्या आवडीनं खातात. ऐका महिमा आवडीची गोर खाय बोरे खाय भिल्ली थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अति दुष्काळ तयाला अति दुष्काळ तयाला प्रेमाचा भुकेलेला आहे. मोठ्या प्रेमानं ते मातंग ऋषीने उपदेश केल्यानंतर चिंतन करत होती. त्यांच्या वचनावर विश्वास होता आणि विश्वासानं चिंतन करत होती. म्हणून तो प्रेमाचा भुकेलेला प्रभू तिची बोरं सुद्धा मोठ्या आवडीनं खातो. अंगीकार त्यांचा केला. आता आजामेळ्याचा केला, भिल्लीचा केला. कुंटिनी ही निंद्यकर्म आहे. तुकोबाराय सांगतात की सिंदळीचा कुंडनी वाटा आणि संग खोटा खोट्याचा. मग असे कुंटिनी पण ती सुद्धा स्मरण केलं. मग महाराज सांगतात वेशा गणिकाची सत्ती लोकांनी राघोबाचा असणार छंद लागला आणि त्याच्या ह्याच्यात ती कुंटिनी सुद्धा उधरून भगवंताने नेलेली आहे. मग असं तुकोबाराय म्हणतात की आजा मेळ भिल्ली तारेली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे आजा मेळ भिल्ले तारी दी कुंटिनी आजा मेळ तारी कुंटिनी वंदे आजामेळ असो निंदनीय आहे. भिल्ली तसंच मांसाहार निषिद्ध कर्म करणारे पण तेही भक्तीला लागली. तिचाही अंगीकार प्रभूंनी केला. कुंटिनीचा अंगीकार केला. फक्त त्यांनी प्रभूचं चिंतन केलं.
एकदा का असेना परंतु तुझ्या प्रेमानं चिंतन त्यांच्या मुखाला आलं. अजामिळासारख्याला सुद्धा आणि महाराज त्यांचा अंगीकार प्रभूने केला. अजामिळ बिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणे बंदी केली. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे ते तेने वंदे केले. विठोबा रखुमाई
केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण
अवतार ज्यांचा केला नारायणी निंदे तेही त्याने वंदे केले. आजामेळ बिल्ली तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. ब्रह्महत्या करणं हे निंदनीय कर्म आहे, पण तो वंद्य कसा झाला? ब्रह्महत्या अपार झालेल्या आहेत. एक एक जर मारला तर एक लहान कडा टाकला तर असे 7 रांजणं भरलेले आहेत, म्हणून त्याचं गणितच नाही, म्हणून अपार. ब्रह्महत्या राशी पातके अपार. पण त्याच वाल्मिकाला देवर्षी नारदाची भेट झाली आणि रामनामाच्या चिंतनाचा उपदेश भेटला. हे पाप वाटून घ्यायला आपल्या घरचे कोणीच तयार नाहीत. आणि मग मात्र रामनामाचा उपदेश घेऊन चिंतनात लागले वाल्मिक महाराज. भगवंतांनी त्यांचा अंगीकार केला. त्यांच्याकडूनच असणारे म्हणले रामायण लिहून घेतलं आणि मग त्यांची की वाढली गहन केले रामायण रामाधी. राम प्रभूचा अवतार आणखी होणार आहे, तो परत अगोदरच रामायण लिहिलेलं आहे. त्याला अनागत भाष्य म्हणतात. आणि वाल्मिकांनी जसं लिहिलेलं आहे तसंच वर्तन केलं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतून जावीन नामा म्हणे. नामदेवराय सुद्धा अभंग सांगतात, जसं वाल्मिकांनी लिहिलंय तसंच वर्तन करून दाखवलं. अगोदर हे रामायण लिहिलेलं आहे, ह्याला अनागत भाष्य म्हणतात. एवढी कीर्ती त्यांची वाढवली, एवढे निंदनीय होते, पण एवढी ख्याती का वाढली? त्यांनी चिंतन केलेलं, भजन केलेलं आहे. तसंच तुकोबरायांनी या ठिकाणी त्यांचा अनुभव घेतला, म्हणून हे अनुभव आलेलेच लिहून ठेवलेले आहेत, त्यांचे अभंग आहेत. तुकोबरायांना तर एकदा एवढा अभंगाचा गाथा लिहिला आणि रामेश्वर शास्त्रींनी सांगितलं की म्हणले हे तुम्ही चुकीचं केलं आहे, हे वेद वचन तुम्हाला अधिकार नाही लिहिण्याचा. मग काय करू आता? लिहिली आहे त्याला, तुझ्या हातानं दगड बांधून पाण्यात टाकून दे. तुकोबरायांनी आपल्या हातानं त्याच्यावर दगड बांधली आणि रामेश्वर शास्त्री सांगतात त्यांचं वचन शिरसावंद्य मानून महाराजांनी पाण्यात टाकली. खरं जरी दगडाचा हित Thank you.
पाण्यात टाकल्या खरा, परंतु तुकोबऱ्यांना खेद वाटू लागला. मी प्रपंच केला नाही, पण ही वह्या म्हणजे भगवंताचे, त्याच्यात अभंग लिहिलेले आहेत. परमार्थ आहे माझा हा. मग ना प्रपंच ना परमार्थ झाले. प्रभू, मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. तुकोबरा येत्यासाठी असे 13 दिवस उपवासी होते बरं का. आणि भेटीची तर आस आहे. भेटी लागी जीवा लागलीचे आस, बाहेर आश्रम दिवस वाटत होते. कशी वाट पाहत होते तुकोबरा आहे. पौर्णिमेच्या चंद्राची वाट चकोर पक्षी पाहतो, कारण चकोराचं ते जीवन आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण होतो आणि पूर्ण झाल्यानंतर तो अमृत देतो आणि ते चकोराचं जीवन आहे. मग त्या पौर्णिमेची वाट चकोर कशी वाट पाहत होतो. जसं राम महाराज आपले ह्या पौर्णिमेची 1 तारखेची वाटच बघत होते. 1 तारीख केव्हा येते आणि पुन्हा केव्हा येते. त्या दिवशी आपणाला हा सर्वांना अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान सगळं हे करायचे. त्या दिवशी पौर्णिमेची, ह्या पौर्णिमेची वाट पाहत होते. तुकोबराई असेच वाट होती. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. तसं माझं मन देवा वाट पाहत आहे रे. किंवा दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाटुली माहेरची. भुकिलिया बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची. त्या न्यायानं तुकोबराय म्हणतात, मला भूक लागली रे देवा. कशाची भूक लागली? जेवायची नाही, फक्त तुझं मुख पाहिजे. तुका म्हणे मज लागली से भूक, धावून श्रीमुख दावी. फक्त तुझं श्रीमुख दाखव आणि मला फक्त हे माझ्या हातानं श्रीरन माझ्या हातानं टाकल्याचा खेळ असतो. म्हणून महाराज भगवंतांनी मुख तर दाखवलं. बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला, देव भेटला. विधीचा जनिता तुळशी आठव हा दिला. महाराज त्यांना भेटही दिली, त्यांच्या वह्याही वर आणून दिल्या. महाराजांना आनंद झाला. महाराज या अनुभव त्यांना आलेले आहेत. भगवंत कसा अंगीकार करतो, भगवंत कशी कृपा करतो याचा अनुभव आहे. पण थोरपणानं मात्र त्याला संपवून टाकतो. बघा, ब्रह्महत्या एवढ्या अपार असेल त्याला वंद्य केलं. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक वंद्य केला. आणि तुकोबराय म्हणतात इथं भजन प्रमाण आहे, त्यांनी चिंतन केलेलं आहे. निस्ता थोरपणा महत्वाचा नाही. कारण बघा, एकदा भगवंतानी कंसाला मारलं. आता कंसानं धनुर्यागासाठी म्हणून कृष्णाला बोलावून घेतलं होतं. धनुर्याग आहे, धनुर्याग आहे म्हणून. पण बळीराम दादा कृष्ण आल्यानंतर हे धनुर्याग तर काय सहजच धनुष्य उचलून त्याला मोडून टाकतात आणि कितीही मल्ल आले तर त्यांच्याबरोबरही असणारे करतात. पण कंसाला मारल्यानंतर त्याचा जो आप्त पाहुणे जरासंध वगैरे हे चढाई करून आले. परत जरासंधालाही मारलं. पण पुढं एक असा होता की कृष्ण भगवंत जरी असतील तर मला मारत नाही म्हणून काळ येवण नावाचा होता ना, तो म्हणला मी एवढा थोर आहे की मला कृष्ण मारत नाही. गवळ्याच्या पोराच्या हातून माझा मृत्यूच नाही, म्हणजे मी चढाई करतो. म्हणून पुन्हा काळ येऊन आला चढाई करून. भगवंतानी महाराज त्या द्वारकामध्ये सर्वांना मधी बसवलं. मी एकटाच युद्ध करतो म्हणले आणि एकट्याच रणमंडळात उतरला आणि हा काळ येऊन चढाई करून आला, आक्रमण केलं.
भगवंतांनी त्याच्यावर चढाई केली, पण मुद्दामच रण सोडून पळून गेले म्हणून त्यांना रणछोड राय म्हणतात. पण पळून गेले कुठं की फक्त एका विवरामध्ये मुचकुंद झोपलेला आहे. आणि मुचकुंदाला इंद्राने सर्व देवांनी वरदान दिले की तू इंद्राच्या सहाय्यतेला मदतीला जाऊन त्यांना युद्धामध्ये सहायता केलेली आहे. दमलेला आहेत, टणकून गेलेला आहेत, विश्रांतीची गरज आहे ना. हो, मला फार विश्रांतीची गरज आहे, मला कोणीच उठवू नये असं ठिकाण द्या. आणि ते विवर दिलेलं होतं. त्या विवरामध्ये जाऊन झोपला होता. आणि मला जर कोणी उठवलं, मी असं बघितलं तर ते जळूनच जावा. ठीक आहे म्हणे, तसं वरदान आहे. तो मुचकुंद झोपलेल्या विवरात भगवंत गेलेत. भगवंताच्या हातून मृत्यू नाही, पण भगवंताला त्याचं वर्म माहीत नाही. तू कशानं मरतोस, तुला कसं मारावं हे यांना कळत आहे, हे त्याला माहीत नव्हतं. फक्त विवरात पळून गेलाय, कुठं जाते त्याच्या हातून तर माझा मृत्यूच नाही. मी एक फार थोर असं एक घमेंड चाललेली होती. भगवंत आहेत सगळ्याला मारायला लागलेत, पण मला ते मारत नाही, त्याची घमंड होती, मोठा थोरपणा होता. परंतु त्या भगवंतानी आपलं उत्तरीय वस्त्र मुचकुंदावर फक्त झाकलं आणि एका झाडाच्या आड लपून बसले. तो आल्याबरोबर त्याच्याकडे विवेक नव्हता, विचार नाही की खरंच कृष्णच आहे का दुसरं कोण झोपलंय. हे सुद्धा फक्त वस्त्र बघितलं, हे त्याचंच वस्त्र आहे आणि ही झोपलाय म्हणले. लेटन कोण गेलाच काय म्हणले, लातच घातली त्याला. लात घातल्याबरोबर त्याचा थोरपणा जळू लागला. उठून बघितल्या चढायला लागला. काय थोरपणाला करायचे अभंगाच्या शेवटच्या तो
येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. प्रभूला शरणांगतीन भजन करावं, चिंतन करावं. मोठेपणाला काय जाळायचे का तुकोबारे म्हणतात. अरे त्या काळ्या उन्हाला वाटत होता मी गवळ्याच्या हातून मृत्यू नाही म्हणजे मला कृष्ण सुद्धा काहीच करू शकत नाही. परंतु भगवंताला त्याची वर्म माहीत असतात. भगवंतांनी त्याला लगेच जाळून टाकलेलं आहे आणि निंदे सुद्धा वंदे केले. अरे धोंडा म्हणजे काय, 12 महिन्याचा मळ असतो त्याला मलमास म्हणतात. तो निंदनीय झाला. सगळी महिने त्याला नाव ठेवू लागले तू निंदे आहेस, मळमास आहेत. आमच्या महिन्यात चैत्र म्हणतो राम जन्मकाळ आहे, पाडवा आहे, काही सण असतात. तसेच वैशाख म्हणतो अक्षय तृतीया आहे, नरसिंह जयंती. 12 महिने म्हणतात तू निंदिनी आहेस, मळमास आहेस, तू हंडा आहेस. हा धोंडाच प्रभूला शरण गेला. प्रभू हे सगळे मला निंदे म्हणत आहेत. प्रभूने त्याचा अंगीकार केला आणि स्वतःचं नाव दिलं. आजपासून तुला पुरुषोत्तम मास म्हणतील आणि या महिन्यात तर जेवढं चिंतन दान करील ते या बाकीच्या पेक्षा अधिक पुण्य होईल. हा मग तर त्या सगळ्यापेक्षा हा वंदनीय झाला. म्हणून निंदे सुद्धा वंदे होतात, पण त्याला शरणांगत जाऊन त्याचं वचन करावं. ज्ञानेश्वर Oh
Ah
Bye.